नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे घोषवाक्य नाशिक पोलिसांनी जरी सुरू केलं असलं तरी त्याची अंमलबजावणी मात्र आता महापालिका प्रशासन देखील करत असल्याचं शहरात बघायला मिळतंय। प्रत्येक दिवाळीला शहराच्या चौकात राजकीय नेत्यांचे बॅनर आणि त्याखाली गुन्हेगारी वृत्तीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो बघायला मिळतात। संपूर्ण शहराचं विद्रुपीकरण या फोटो आणि या सगळ्या बॅनरमुळे होत असतं। यंदा मात्र पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही जी मोहीम हाती घेतली आहे त्याच्याच अनुषंगाने आता महापालिका प्रशासनाने देखील शहरात बॅनर मुक्तीचा नारा दिलेला आहे। शहर बॅनर मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे। ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बॅनर दिसतील, ज्या ज्या ठिकाणी परवानगी नसलेले बॅनर दिसतील ते महापालिका प्रशासनाकडून काढून घेतले जात आहेत। परिणामी दिवाळीच्या एवढ्या धामधुमीत सुद्धा राजकीय नेत्यांची शहरात बॅनर लावायची हिम्मत होत नाहीये। एकूणच जर प्रशासनाने पोलिसांनी ठरवलं तर शहर कसं स्वच्छ होऊ शकतं याचा प्रत्यय गेल्या काही दिवसात नाशिककरांना अनुभवायला मिळतोय। आता पोलिसांच्या मागोमाग महापालिका प्रशासन देखील आक्रमक होऊन शहर बॅनर मुक्त करायची मोहीम हाती घेत असल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।